या कोरोनाच्या संकटानंतर प्रत्यक्ष आपण एकमेकाला भेटून मीटिंग घेऊन एकमेकाशी चर्चा विचारविनिमय करू शकलो नाही आणि त्यावरती उपाय म्हणून आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी मयूर शिवराम या मंडळींनी हा ऑनलाईनचा एक उपक्रम बरेच दिवस झाले राबवला आहे. आणि या ऑनलाईनच्या उपक्रमामध्ये विद्रोही लाईव्ह पेज आणि विद्रोही लाईव्ह पेजमध्ये वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या माणसाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आज या लाईव्ह पेजवरती विद्रोही सांस्कृतिक चळवळीने मला जो विषय दिला आहे तो बदलते कामगार कायदे हा विषय मला त्यांनी दिलेला आहे. आता कामगार कायदे बदललेले आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी राहिलेली आहे. खरं म्हणजे ही चळवळ या लॉकडाऊनपूर्वी कामगार संघटनांनी हातात घ्यायला हवी होती, परंतु ते न होता अन्य विषयाकडे ते गेले आणि हळूच त्यांनी कामगार कायद्यामध्ये त्याच्या जुने आहेत, आउटडेटेड कायदे आहेत, या गोंडस नावाखाली या मंडळींनी त्यामध्ये मोठे बदल सुचवले. ते कामगारांना तसे घातक आहेतच. हे नवीन बदल काय आहेत हे बघण्यापूर्वी आपण त्याच्या मुळात जाऊ की कायदे करतं कोण. जे सत्ताधीश आहेत ते कायदे करतात. आता राजेशाही राज्यपद्धती जिथं आहे, शासन पद्धती जिथं आहे, तिथं राजा कायदे करतो. आपल्या स्वतःच्या फायद्याचे, त्याला महसूल कसा गोळा करता येईल, स्वतःला कसं व्यवस्थितपणे राहता येईल, जगता येईल, अशा प्रकारचे कायदे ते करतात. हुकुमशहा त्यांना हवे तसे कायदे करतो. प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये जे कायदे केले जातात ते लोकशाहीमध्ये कायदे कोण एक मनुष्य करत नाही. ते कायदे संसद करते, निवडून गेलेले प्रतिनिधी करतात. आता निवडून गेलेले प्रतिनिधी जे कायदे करतात ते कोणत्या विषयावरती कायदे करतील असं वाटतं आपल्याला. ते स्वतः ज्या विचाराचे आहेत, निवडून गेलेले प्रतिनिधी ज्या विचारसरणीचे आहेत त्या विचारसरणीचे कायदे केले जातात. आता गरिबांच्या सोयीचे, गरिबांच्या कल्याणाचे कायदे केले जातात का? गरीब संसदेपर्यंत पोचूच शकत नाही आणि त्यातून एखादा पोचला तरी सरकार चालवण्या इतपत गरिबांची संख्या तिथं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गरिबांच्या हिताचे कायदे होणार नाही. आमचे मार्गदर्शक कॉम्रेड गोविंद पानसरे नेहमी म्हणायचे, ज्याचं राज्य, ज्या विचाराचं राज्य, त्या विचाराचे कायदे. मग गुलामगिरी नष्ट करावी असा कायदा करण्यासाठी गुलामाचंच राज्य यायला पाहिजे. मग गुलाम काय निवडणूक लढवू शकत नाही, गुलाम निवडून येत नाही, गुलाम खासदार होत नाही, गुलाम आमदार होत नाही. आणि एका दुसरा झाला तर गुलामाची काय मेजॉरिटी होत नाही. तिथं बहुमतात गुलामांचं सरकार झालं असं कधीही होणार नाही. त्यामुळं गुलामांचं सरकार आलं आणि गुलामगिरी नष्ट करणारे कायदे केले असं होत नाही. आणि त्यामुळं हे कायदे करताना सत्तेच्या माध्यमातून कायदे सामान्य माणसांना, गरिबांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना, गुलामांना, शोषितांना शक्य नाही. मग त्यांच्या हिताचे कायदे करायचे कसे?
करायची कुणी, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं त्यांनी संघर्षातून संघर्षातून कायदे करण्यास भाग पाडणे हा एक पर्याय आहे ना. कायदे हे नेहमी दोन पद्धतीने होत असतात. सत्तेच्या माध्यमातून होतात. आता सत्तेच्या माध्यमातून जे कायदे करतात ते त्यांच्या विचारांचे कायदे करतात. मग सामान्य माणसाच्या हिताचे, गुलामगिरी नष्ट करण्याचे, गरिबांना सुखाचे दिवस येण्याचे, कायद्यासमोर सगळे समान असं म्हणण्याचे कायदे करण्यासाठी तिथं संघर्षाचीच गरज आहे. आणि म्हणून याबाबतचा एक किस्सा सांगितला जातो किंवा तो ऐतिहासिक संदर्भ असणारा विषय आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर क्रांतिसिंह नाना पाटील दिल्लीला गेले आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे सर्वसामान्यांचं राज्य यावं, कष्टकऱ्यांचं राज्य यावं, कामगारांचं राज्य यावं यासाठी ते स्वातंत्र्य चळवळीत होते. केवळ स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिश घालवायचे आणि भारतीय आणायचे एवढा त्यांचा दृष्टिकोन नव्हता. आणि म्हणून क्रांतिसिंह दिल्लीला गेले आणि त्यांनी सांगितलं, विचारलं त्यांना, ते थेट पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटले आणि म्हणाले, आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता गरिबांचंच राज्य येईल. पंडित नेहरू म्हणाले, हो आता येईल, आपलं सरकार आहे. वल्लभभाई पटेलही म्हणाले, होय आपलं सरकार आहे, राज्य येईल. क्रांतिसिंह नाना पाटलांना पहिल्यांदा बरं वाटलं. हाच प्रश्न क्रांतिसिंहांनी आचार्य कृपलानींना विचारला आणि आचार्य कृपलानी म्हणाले, हे बा क्रांतिसिंह, जगात कुठेही गरिबांचं सरकार आलेलं नाही. सरकार हे भांडवलदारांचंच येतं. फक्त गरिबांच्या नावावर काही जण कारभार करतात. त्यामुळं आपलं सरकार गरिबांचं येईल हा भ्रम आहे. आणि हे ज्यावेळी सत्य कृपलानी नाना पाटलांना सांगितलं त्यावेळी नाना पाटलांनी सत्तेबरोबर जायचं का नाही याचा विचार केला आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला की जो सत्तेवर होता आणि ते डाव्या चळवळीत आले, कम्युनिस्ट पार्टीत आले. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की कायदे जे करायचे आहेत ते सत्तेच्या माध्यमातून नाही तर ते संघर्षाच्या माध्यमातून कायदे केले पाहिजेत. आणि म्हणून संघर्ष आयुष्यभर ते करत राहिले. कामगार चळवळीचा इतिहास बघितला तर सत्तेच्या माध्यमातून कायदे झाले आणि कामगार सुखासीन झाले असं कधी घडलेलं नाही. संघर्षातूनच कायदे झालेले आहेत. आपला सवय आहे ना, परदेशी काहीतरी असेल की ते लगेच साजरं करायचं. आणि परदेशी जर नसेल, भारतीय असेल आणि ते जर उच्चवर्णीयांचं असेल, अभिजनांचं असेल तर त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं. आता 1 मेला कामगार दिन साजरा करतो. त्याच दरम्यान म्हणजे जी घटना शिकागोमध्ये 1886ला घडली होती त्याच दरम्यान भारतामध्ये एक आंदोलन सुरू होतं. फक्त ते आंदोलन अभिजनांनी केलेलं नव्हतं, भांडवलदारी ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेचं कुणी केलेलं नव्हतं. ते आंदोलन केलं होतं महात्मा फुलेंचे सहकारी राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे. खरं म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगार चळवळीचे जनक आहेत. त्यांनी मुंबईमधल्या मिल मजुरांचे हाल स्वतः तिथं क्लार्क म्हणून काम करत असल्यामुळे स्टोअर कीपर होते तिथं त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितले. अक्षरशः तिथले मिल ओनर आणि मॅनेजर्स सरकारी अधिकाऱ्यासमोर सुद्धा कामगारांना लाथा बुक्क्यांनी मारत होते. आणि ते हृदय पिळवून टाकणारं दृश्य बघितल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडेंनी भारतामध्ये पहिल्यांदा कामगार चळवळीची सुरुवात केली. माणसं सलग काम करता सुट्टी नसते
आणि म्हणून पहिला लढा त्यांनी उभा केला. 1881 पासून ते 1890 पर्यंत सलग 9 वर्षे टोकाचा संघर्ष केल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडेंनी या देशातल्या कामगारांना आठवडा सुट्टी मिळवून दिली. 10 जून 1890 ही आपली पहिली आठवडा सुट्टी नारायण मेघाजी लोखंडेंनी मिळवून दिली. खरं म्हणजे आम्ही 10 जून हाच कामगार दिन साजरा करायला पाहिजे, पण आम्हाला काय ते फॉरेनमधून आले असल्यामुळं आपण 1 मे साजरा करतो. आणि त्यात नारायण मेघाजी लोखंडे हे अभिजनातले नव्हते, बहुजनातले होते, महात्मा फुलेंचे सहकारी होते, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करणारे होते. आणि त्यामुळं त्यांना डावललं गेलं आणि कामगार चळवळीचे जनक म्हणून त्यांना खरं म्हणजे तेच होते, पण त्यांच्याविषयीचा इतिहास इतका प्रकर्षानं कोणी लिहिला नाही. पुढं असं आहे, ह्या कामगार चळवळीमध्ये संघर्ष करून कामगार कायदे केले. पगार 10 तारखेला द्या गेल्या महिन्याचा, किमान अमुक इतका द्या, काम करत असताना जखमी झालाय त्याला काहीतरी नुकसान भरपाई द्या, कामाचे तास 8 असले पाहिजेत, कामाचे दिवस 6 नंतर एक सुट्टी पाहिजे, कामाचे तास 8 पाहिजेत, मध्ये आधी इंटरव्हल पाहिजे, रजा आहे, पगारात वाढ पाहिजे, वेतनवाढी पाहिजे, बरेच दिवस काम केल्यानंतर वरच्या हुद्द्यावर जायला पाहिजे. अशा प्रकारचे अनेक कायदे जे झाले ते आपोआप झालेले नाहीत. सरकारनं त्या विचाराचं सरकार होतं म्हणून सरकारनं कायदे केले असं नाही, तर कामगार नेत्यांनी चळवळी केल्या आणि त्या चळवळीच्या माध्यमातून हे कामगार कायदे आम्ही करवून घेतलेले आहेत. म्हणजे संघर्षातून कामगार कायदे करायला सरकारला भाग पाडलं आहे. ठीक आहे, तिथं लोकसभेमध्येच कायदा पास होतो हे जरी खरं असलं, आमचा माणूस लोकसभेमध्ये नाही, आमचा माणूस लोकसभेमध्ये नाही, तरीही ते कायदे लोकसभेला करणं भाग पाडलं. कारण रस्त्यावरची लढाई, संघर्ष आणि या संघर्षातून झालेले हे कायदे आहेत, ते कायदे करणं भाग पाडलं. डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणायचे ना, डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणायचे नेहमी की रस्ते सड़कें जब सुनसान होती है तो तब संसद आवारा होती है, असं राम मनोहर लोहिया म्हणे. ती खरं आहे. रस्त्यावर उतरून संघर्ष करून हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है, अशा प्रकारची घोषणा प्रत्येक जुलमी राजवटीविरुद्ध लढून आपल्याला हवे तसे आपण कायदे करून घेतले. झालं काय, स्वातंत्र्यानंतर कामगार हा क्रांतीचा अग्रदूत आहे, कामगार हा क्रांतीचा अग्रदूत आहे, हे हळूहळू बाजूला गेलं. कार्ल मार्क्सने कामगारांना सांगितलं जगातील सर्व कामगारांनी एक व्हा. आम्ही एक व्हायचं बाजूलाच प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीनं आपापली संघटना काढायला लागला आणि एका कारखान्यातले लोक एक होईनात तर जगातले कसे लोक एक व्हायचे, हा प्रश्न निर्माण झाला. कामगार चळवळी ज्यावेळी राजकारणासाठी, राजकीय सोयीसाठी वापरल्या गेल्या, तिथं कामगार कायदे हवे तसे बदल करण्याचं हत्यार या सरकारने वेळोवेळी उचललं. स्वातंत्र्यानंतर जसे अनेक कामगार कायदे करणं सरकारला भाग पाडलं, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर सरकारनं आपल्याला डोकेदुखी ठरेल, आपला त्रासदायक ठरेल असे कायदे रद्द करणं, अशा कायद्यात बदल करणं, असेही उद्योग केलेले आहेत. आता आपल्याकडं
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार आहे. ह्या सरकार पहिल्यांदा 1999 मध्ये आलं आणि त्यांच्या डोक्यात जे होतं, त्यांच्या डोक्यात कायमपणे एक गोष्ट होती की जे आपण करू शकलो नाही, जे इतर करतात ते आपण मोडलं पाहिजे. आणि म्हणून 2003 मध्येच ट्रेड युनियन कायद्यामध्ये बदल केला. वाजपेयी होते, आमच्या डाव्या चळवळीतील किंवा अन्य पुरोगामी नेत्यांना त्याचं गांभीर्य त्यावेळी कळलं नाही, पण ट्रेड युनियन कायद्यामध्ये फार मोठा बदल 2003 मध्ये झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की ट्रेड युनियनमध्ये आम्ही कुणी नाही, मग जिथं आम्ही नाही तिथे इतरांना मोडून काढणार, ही संघाची नेहमीची पद्धत असल्यामुळे त्यांनी ते मोडले. आता 2014ला हे सरकार आलं, 2019ला ते सरकार रिपीट झालं आणि मग त्यांना हवे तसे कायदे करायला यांनी सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2019, खरं म्हणजे 19च्या निवडणुकीपूर्वीचाच प्रकार आहे हा. इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2019 अशा प्रकारचं एक कोड यांनी निर्माण केलं. आणि ही मंडळी गोंडस नाव द्यायला हुशार आहेत. फार यांनी काय केले, 3 कामगार कायदे हे एकत्र केले. ते म्हणतात त्याला आम्ही अमॅलगमेशन केलं, त्याचं एकत्रीकरण केलं 3 कामगार कायद्यात. कुठल्या 3 कायद्यात केलं? ट्रेड युनियन ॲक्ट 1926ला जो झाला होता, कामगारांनी एकत्र येऊन ट्रेड युनियन स्थापन कराव्यात, आपल्या मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या ते ठरवावं, लोकांनी एकत्र यावं आणि आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घ्याव्यात, यासाठी ट्रेड युनियन ॲक्ट 1926ला झाला. हा ॲक्ट होण्यापूर्वी ब्रिटिश सरकार होतं आपल्याकडे आणि ब्रिटिशांच्या कालखंडात पोस्टाचा संप झाला होता आणि या पोस्टाच्या संपामध्ये मध्यस्थी त्यावेळचे काँग्रेसचे मोठे पुढारी जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. आणि त्या पोस्टाच्या संपानंतर हा ट्रेड युनियन ॲक्ट 1926 आला. अगदी सोपा साधा सरळ 10 माणसांनी एकत्र यायचं, 11 माणसांनी एकत्र यायचं, संघटनेची घटना लिहायची आणि ती संघटनेची घटना लिहून त्यांना सरकारनं नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे ते दाखल करायची, त्यांनी ती व्हेरीफाय करायची आणि त्याचं रजिस्ट्रेशन द्यायचं. त्यांची काय भांडणं वगैरे झाली आपापसात, पुढारी मी का तू, अध्यक्ष तू का मी, तर यासाठी त्यांनी ते भांडण कोर्टात न्यायचं. ही तरतूद फक्त महाराष्ट्र सरकारनं केली होती चांगल्यापैकी अशी. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर यांनी या ट्रेड युनियन ॲक्टमध्येच बदल केला आणि काय केलं, इथं फक्त ट्रेड युनियन डिस्प्यूट चालवायचे नाहीत म्हणले, ट्रेड युनियनमधले वाद चालवायचं नाहीत, इथं ट्रेडमधलेच वाद चालवायचे. म्हणजे मालकाचं जे भांडण आहे, मालकाबरोबर मी मालकांचे स्वतःचे जे वाद आहेत ते वादसुद्धा कामगारांच्या माथी मारले आणि म्हणले आम्ही सुधारणा करतोय. आणि सुधारणा का करतोय तर वेगवेगळ्या कायद्यात वेगवेगळी व्याख्या आहे, त्यामुळं आम्ही हे करतोय असं त्यांचं म्हणणं. पूर्वी कसं होतं, रजिस्ट्रेशन करण्याचा फॉर्म होता, त्या फॉर्मप्रमाणे आम्ही लोक रजिस्ट्रेशन करून घेत होते. आता ती पद्धत बंद केली आहे नाही. आता म्हणजे ॲफिडेविट दाखल करायची, ॲफिडेविट दाखल करायची पद्धत आणली. त्याच्या पुढे जाऊन याने एक गंमत अशी केली की पूर्वी संघटनेची घटना संघटना तयार करत होती आणि संघटनेची घटना संघटनेनं तयार करायची आणि सरकारच्या कामगार विभागाला ती द्यायची, त्यांनी ती मंजूर करायची. झालं काय, त्यामुळं डाव्या चळवळीत काम करणारे पुरोगामी, कम्युनिस्ट, समाजवादी, काँग्रेसमधले काही पुरोगामी अशा मंडळींच्या आधिपत्याखाली संघटना आल्या. त्यांच्या संघटनांच्या त्या रूल्समध्ये व त्या नियमामध्ये
त्या रूल्समध्ये नियमामध्ये अध्यक्ष कसा असावा, कोण असावा, किती वर्ष असावा, का तळयात असावा. अगदी आपल्याकडे काही जण लाईफ मेंबरसुद्धा त्या युनियनचे होतात. कारण घटना आम्ही लिहितो, चळवळ आमची आहे, आम्ही आमची घटना लिहितो आणि ती घटना सबमिट करून ते मान्य करायचं. झालं काय, प्रत्येक चळवळीचे नेते ते डावे यायला लागले. माणसं डावी नसली तर चळवळीचे नेते डावे, आणि हे नेमकं अडचणीचं ठरलं. आणि म्हणून याने आता एक मोठा बदल केलेला आहे की कामगार कायद्यामध्ये कामगार संघटनाचं रजिस्ट्रेशन घेतानाच त्यांनी सांगितलं की आता दर 2 वर्षांनी निवडणुका होतील. आता आमच्या संघटनेच्या, आमच्या सोसायटीच्या, आमच्या संस्थेच्या निवडणुका कधी घ्यायच्या, हे जे आम्हाला कामगारांना स्वातंत्र्य होतं ते काढून घेऊन सरकारनं ते आपल्या ताब्यात घेतलं आणि म्हणजे घ्या 2 वर्षांनी निवडणुका. अशा पद्धतीचे तुमच्या स्वतःच्या घटनेमध्ये बदल करा. ठीक आहे, यापूर्वी रजिस्टर झाले त्याचं काय करायचं, तर म्हणजे यापूर्वी रजिस्टर झालेल्या ज्या ज्या संघटना आहेत, जितक्या संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांनी आपल्या घटना बदलून घ्यायच्या आणि त्यांनी ॲफिडेविट द्यायचं. ॲफिडेविट द्यायचं ते सरळ आम्ही नवीन घटना स्वीकारलेली आहे, आम्ही आमचा कारभार नवीन घटनेप्रमाणे करू, असं ॲफिडेविट देऊन त्यांना बंधनकारक केलं. आणि एकत्र येण्याचा जो हक्क आहे, एकत्र येण्याचा हक्क आहे, राईट टू युनाईट जो आहे, तो राईट टू युनाईटमध्येच यांनी हात घातला. खरं म्हणजे ही जी हा जो बदल आहे, ही जी अमेंडमेंट आहे, ती तशी राज्यघटनेच्या विरोधातलीच आहे. ह्यांचं दुखणं नक्की कुठं आहे, ह्यांचं दुखणं नक्की असं आहे की महाराष्ट्रामध्ये 2 कायदे आहेत. कामगार संघटनांना मान्यता देणारा कायदा आणि ज्याला आपण इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्ट म्हणतो, BIR ॲक्ट. त्या BIR ॲक्टच्या तरतुदीमुळं दत्ता सामंतांचा संप झाला. त्या संपाच्या नेत्याबरोबर वाटाघाटी सरकारनं केल्या नाहीत, कारण ती मान्यताप्राप्त युनियन नव्हती सामंत साहेबांची. तिथं राष्ट्रीय बिनमजदूर संघ RMMS या नावाची काँग्रेसच्या अधिपत्याखालची संघटना होती. ते अधिकृत असल्यामुळं सभासद त्यांच्या पाठीची नाहीत, पण त्यांना मान्यता होती आणि त्यामुळे तो संप चिघळला. 10 वर्ष त्याचा गोंधळ झाला. आणि मग त्याच दरम्यान हे टेक्स्टाईल युनिटमध्ये झालं. अन्य सर्व एस्टॅब्लिशमेंटमध्ये 72ला एक कमिटी नेमली गेली होती आणि त्या कमिटीचे एक सदस्य जॉर्ज फर्नांडिस होते. आणि त्यावेळी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस होते, नरेंद्र तिडके होते, भाऊ पाठक होते, गंगाधर ओगले होते. या माणसाने तरतुदी सुचवून तो कायदा केला. संघटनेला मान्यता कोर्टाने द्यायची, म्हणजे BIR खाली मान्यता द्यायची ती सरकारी अधिकाऱ्यांनी, MRTO PLP या कायद्याखाली मान्यता द्यायची ती कोर्टाने मान्यता द्यायची, व्हेरिफिकेशन करून कुणाचे सभासद किती बघून. आता इथं सरकारात असणारे जे पक्ष आहेत त्यांना ते अडचण व्हायला लागली ना, आणि त्यांना अडचण व्हायला लागल्यामुळं त्यांनी तो कायदाच रद्द करा आणि म्हणले इथनं पुढे जी मान्यता द्यायची ती मान्यता मालकांनाच देऊ द्या. मालकांनी ठरवायचं आपल्यात किती युनियन आहेत, आपल्या कारखान्यात एकच युनियन आहे, चला तीच मान्यता प्राप्त. मग ती कुणाच जास्त युनियन, कामगारांची असत नाही, मालकांची जी युनियन असते ते मालकाला सहाय्यभूत ठरणारी युनियन, वैभव असणारी जी असते युनियन, ते वैभववाले असतात, त्यांची जी संघटना असते त्यांना म्हणे मान्यता मालकाने द्यायची. पुढे त्यांनी तरतूद अशी केली की जिथं ज्या कारखान्यामध्ये मोठा कारखाना असेल, साखर कारखाना आहे, ST MSCB, जिल्हा परिषद, PWD आणण्यासारखी मोठी खाते आहेत, त्या खात्यांच्यामध्ये जर युनियनची संख्या जास्त असेल तर म्हणजे मालकाने प्रत्येक युनियनचा 1-1, 2-2 माणूस घ्यायचा आणि त्यांच्याशी चर्चा करायची. खरं म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे सामूहिक सौदा करणे, तो कामगारांच्या हिताचा कसा आहे हे ठरवण्याची तरतूद ज्या कायद्यात होती त्या कायद्यामध्ये आपण फक्त तिथं नाही,
हे झाल्यानंतर त्यांनी हा कायदा बदलण्याचा घाट घातलेला आहे आणि तो घाट तसा चुकीचा आहे, तो कामगारांच्या विरोधात. दुसरा कायदा इथे बदलतायत, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट हा रद्द करतायत. म्हणजे ट्रेड युनियन ॲक्ट रद्द करायचा, त्याच्याऐवजी सगळेच कायदे ते इंडस्ट्रियल रिलेशन कोडमध्ये घालायचे. दुसरा जो कायदा घालायचा आहे तो इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट 1946. हा कायदा कारभार कसा चालवावा यासाठी आहे. आता कारभार कसा चालवावा यासाठी असणारा कायदा, जिथं स्वतःच्या स्टँडिंग ऑर्डर्स करत नाहीत तिथं सरकारनं केलेल्या मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स लागू असतात. इथं हा कायदा त्याने आता रद्द करून तो त्या कोडमध्येच त्याला अमालगमेंट करायचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामध्ये काय फारसा कामगारांना फायदेशीर वगैरे काय नव्हतं. जर कामगारांना सस्पेंड ठेवलं तर किती त्याला निर्वाह भत्ता द्यावा वगैरे, त्यात काय बदल केला नाही त्यांनी, त्याप्रमाणे ते सुरू आहे. फक्त तो कायदा ज्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये 50 कामगार कामाला आहेत तिथेच लागतो, त्याच्याखाली तो लागत नाही. खरं म्हणजे अमेंडमेंट अशी हवी होती की भले तिथे एक कामगार असो पण हा कायदा लागू करा, अशी अमेंडमेंट ज्या सरकारकडून अपेक्षा होती. त्याच्याऐवजी त्यांनी ती संख्या 50च ठेवली आणि तो मालकाला धार्जिन आहे आणि तो कायदा दुसऱ्या कायद्यात अमलगमेंट करून त्यामध्ये फारसा फायदा होईल असं नाही. नंबर 3चा जो कायदा आहे जो कामगार कायद्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा कायदा आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट, औद्योगिक कलह कायदा 1947. हा कायदा संपूर्ण कामगार कायद्यामधला अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आणि तोच कायदा ते आता रद्द करायला निघाले. आणि तो रद्द करताना आणि नवीन कोडमध्ये समावेश करताना काय तरतुदी केल्या त्यांनी महत्त्वाची तरतूद अशी केली की त्या कायद्यामध्ये मालक याची व्याख्या आहे. म्हणजे कारखान्याचा मालक असतो, अन्य कुणी असतो, एखाद्या कॉर्पोरेट बॉडीचा मॅनेजर असतो, HR मॅनेजर असतो, साखर कारखान्याचा MD असतो, CEO असतो, यांना मालक म्हटलं जातं. ह्यांनी दुरुस्ती अशी केली आता कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मालक म्हणा. म्हणजे कामाचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आमच्या कष्टाचं कॉन्ट्रॅक्ट ज्यानं घ्यायचं, श्रमाचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि आमचे श्रम म्हणजे आमच्या श्रमाचा लिलाव करायचा. कामगार कायदा जसा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट महत्त्वाचा कायदा आहे तसा अत्यंत कामगारांची पिळवणूक करणारा, शोषण करणारा कायदा हा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे. खरं म्हणजे कंत्राटीकरण करणं, बाबाराव म्हणतात ना, हमालांच्या पाठीचा बाजार, म्हणजे हमालीचं कंत्राट देणं म्हणजे हमालांच्या पाठीचा लिलाव करणं. अनेक क्षेत्रात ते झालं. आता स्वच्छता कामगारांचा ठेका दिला. कोण आहे स्वच्छता कामगार? स्वच्छता कामगार अत्यंत खालच्या थरामध्ये काम करणारे, त्यांचं पगार अत्यंत कमी, सर्व्हिस कंडिशन्स अत्यंत वाईट. अशा अवस्थेत जे काम करतात त्यांची रोजीरोटी हिरावून घेऊन त्यांना कॉन्ट्रॅक्टरकडे दाखवायचं. आणि आता हे सरकार म्हणतं कॉन्ट्रॅक्टरला मालक म्हणा. कामगारांचा अजून एक अधिकार संप करण्याचा. तर संप करण्याचा अधिकार जो आहे त्या अधिकारामध्ये सुद्धा या त्याने थोडासा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तितकासा महत्त्वाचा नाही, पण आधुनिकीकरण जे आहे कारखान्याचं, त्या कारखान्याचे आधुनिकीकरण करताना आमच्या ज्या सर्व्हिस कंडिशन्स आहेत, ज्या सेवा शर्ती आहेत, त्या सेवा शर्तीत बदल करताना कामगारांना किंवा संघटनेला नोटीस देणं गरजेचं आहे. नोटीस ऑफ चेंज नावाचा प्रकार त्याच्या 9A मध्ये आहे. तर नोटीस ऑफ चेंज नावाचा प्रकार हा सर्व्हिस कंडिशन बदलताना करायचा असतो.
तो बंधनकारक आहे मालकाला. या सरकारनं असं ठरवलं आहे की त्यांना जर मशिनरी अपडेट करायची असेल, मशिनरी अपडेट करायची, त्याचं मॉडर्नायझेशन करायचं, ऑटोमेशन करायचं, त्या ऑटोमेशन मॉडर्नायझेशन या नावाखाली जर तुम्ही तुमच्या सर्व्हिस कंडिशनमध्ये बदल करत असाल तर नोटीस देण्याची गरज नाही. आता एक लक्षात घ्या, टायपिस्ट आहे, टाईप करतो, आम्ही टायपिंग ऐवजी कॉम्प्युटर आणला, त्याला सांगा ना कॉम्प्युटर आणणार आहोत आम्ही, तो कॉम्प्युटर शिकून घे. नाही, अशी गरज नाही, त्याला काय करायची करू दे. आम्ही पाठीला पोतं लावून पोती उचलतो. अशा वेळी न लावता ती चेनवरून सरकत जाते, ते ऑटोमेशन आहे. किंवा पॉवरलूममध्ये झोटा वापरून आम्ही हातानं खाड खाड वाजवतो, त्याच्याऐवजी ऑटोलूम आले. ते ऑटोलूम म्हणताना 9A खालची नोटीस देणं अत्यंत गरजेचं असताना सुद्धा त्यांनी 9A खालची नोटीस काढून टाकली आणि सांगितलं ऑटोमेशन आहे, अपडेशन आहे, मशिनरी अपडेट होते, मॉडर्नायझेशन आहे, तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ॲक्सेप्ट करायला कामगारांची ना नाही, पण हा जो एकतर्फी निर्णय आहे, काही न सांगता एकदम जर ऑटोमेशन केलं तर ते करू नये. हे कामगारांना घातक आहे तरी सुद्धा त्यांनी ती केलं आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत जर त्यांनी केलेली असेल तर ती गंमत आत्ता जे कोर्ट्स आहेत, ती कोर्ट यांनी जवळजवळ अबॉलिशच केलेत. आणि ह्या कोर्टामध्ये त्याने आता काय केलं, एक जज नाही म्हणल्यात, आता 2 जजेस, त्यातला एक न्यायव्यवस्थेतला ज्युडिशियल ऑफिसर आणि दुसरा ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे प्रशासनातले की रिटायर झालेले जे सांभाळतात ना, रिटायर्ड कलेक्टर आहेत, रिटायर्ड अन्य पोलीस इन्स्पेक्टर्स आहेत, म्हणजे आधी पोलीस अधिकारी आहेत, रिटायर्ड वन अधिकारी आहेत, अशा रिटायर्ड महसूल, वन, फॉरेस्ट अशा अधिकाऱ्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर म्हणून बसवायचं. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर नक्की काय करतो हे सगळ्या भारतीयांना माहिती. केवळ कोर्टाचे ज्युडिशियल ऑफिसरच कमी करप्ट आहेत, करप्ट नाहीत असं मी म्हटलेलं नाही. कोर्टामध्ये काम करणारे ज्युडिशियल ऑफिसर्स हे कमी करप्ट आहेत, पण प्रशासनामध्ये काम करणारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे तुलनात्मकदृष्ट्या जास्त करप्ट आहेत. मग आता म्हणजे असा एक करप्ट असेल का नाही ॲडमिनिस्ट्रेशनला, त्याला हे ज्युडिशियलच्या जोडीला आणा. आता ज्युडिशियल कमी करप्ट असल्यामुळं ते कमी करप्ट होईल का ॲडमिनिस्ट्रेशनमधलं जास्त करप्ट होते, नादा लागून ढवळ्याच्या जरी पोळ्या बांधल्यानंतर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. ज्या ज्युडिशियरीमध्ये करप्शनचं प्रमाण कमी आहे, नाही म्हणत नाही, कमी आहे, ते वाढवण्याचाच हा घाट घातलेला आहे. तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माणसं दिली जातील आणि मग त्या दोघांनी मिळून तो निर्णय द्यायचा आहे. त्याची गंमत अशी आहे, आत्ता सध्याची व्यवस्था जी आहे ते लेबर कोर्ट, ज्याला प्रिसाइडिंग ऑफिसर आपण म्हणतो, प्रिसाइडिंग ऑफिसर लेबर कोर्ट, त्याच्याविषयी काय करायचं हे या कायद्यात तरतूदच केली नाही. कायदा अंमलात आला की म्हणजे सगळे ट्रायब्युनल, आता लेबर कोर्ट आणि लेबर कोर्टाच्या वरती ट्रायब्युनल असतं, आता म्हणजे सगळे ट्रायब्युनल, आणि एकटे नाही, त्या ट्रायब्युनलच्या जोडीला तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. अशा तऱ्हेनं जो सोशल जस्टिस आहे, सोशल जस्टिस आहे, कामगार कोर्टामध्ये चालणारे खटले हे 2 असमान पक्षकारामध्ये चाललेले असतात, 2 असमान. इतर कोर्टातले खटले हे समान समान पक्षकारामध्ये असतात. 2 शेतकरी भांडतात, 2 व्यापारी भांडतात, कोणाचं कोण अतिक्रमण करतो. इथं कसं आहे, इथं मालक असतो गाडी घेऊन येणार आणि कामगाराकडे सायकलसुद्धा नसते. अशा या 2 अनइक्वल पार्टीजमध्ये, असमान पार्टीजमधला लढा आहे. आणि या असमान पार्टीजमधल्या लढ्याला सोशल टच असतो. केवळ ज्युडिशियल टच न देता तो सोशल टच द्यावा ही भूमिका पहिल्यापासून असताना सुद्धा ही सोशल टच असणारी
कोर्टच बंद करा आणि त्याऐवजी 2-2, 3-3 माणसं नेमा, असा जो प्रकार आहे तो प्रकार कामगारांना घातक असा आहे. सरकारचा दृष्टिकोन साफ आहे. ते का करतायत? हे एवढ्यासाठी करतायत की इथं त्यांची एक संघटना आहे ना, BMS, भारतीय मजदूर संघ नावाची एक कागदावरती असणारी संघटना आहे आणि त्या संघटनेचं कागदोपत्री पुनर्पण ते करतायत. ती संघटना आता भारतात सगळ्यात मोठी आहे, कारण सभासदाला काय कुणी वर्गणी दिली कुणी घेतली याचा काही संबंध नाही. पण प्रत्यक्षामध्ये कोर्टामध्ये, फील्डवर, कारखान्यात यांचं कुठे कुणी नाही. ते नामशेष करायचं यासाठी या कामगार कायद्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा घाट यांनी घातलेला आहे. याच औद्योगिक कलह कायदा म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये पूर्वी कसं होतं, कामगार गरीब असतो आणि गरीब असणारा कामगार हा काय अन्याय झाल्याबरोबर ताबडतोबीनं पळत पळत जात नाही कोर्टात, तर तो लेट जातो. त्याला माहीत नसतं कोर्टात जाणं हे. बरं जायचं म्हटलं की वकिलांची फी असते. युनियनचं ऑफिस मुंबईला, ह्यो सांगलीत, हे जायचं कसा प्रश्न असतो. आणि त्यामुळं ह्यांना जायला, कोर्टामध्ये जायला इतरांना जसं लिमिटेशन आहे, कालमर्यादा आहे. खटला दाखल किती दिवसात करायचा, घटना घडल्यापासून दिवाणी दावा करताना तो 3 वर्षात करायचा. कामगार कायद्यामध्ये औद्योगिक कलह कायदा म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट असा आहे की जिथं डिस्प्यूट रेज करायचा, असं म्हणत वाद उपस्थित करायचा, डायरेक्ट कोर्टात जायचं नाही. आणि वाद उपस्थित करण्यासाठी एक कामगार खातं त्यासाठी आहे. त्या कामगार खात्यामध्ये सरकारी कामगार अधिकारी असतो, सहाय्यक कामगार आयुक्त असतो, अप्पर कामगार आयुक्त असतो. यांच्या ऑफिसेसमध्ये तक्रार द्यायची की मला अमुक कामगार मालकानं कमी केले. त्याला वाद उपस्थित करणं, इंडस्ट्रियल डिस्प्यूट उपस्थित करणं असं म्हटलं जातं. हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट उपस्थित करताना कधीही उपस्थित करता येतो. मला माहीत नव्हतं कोर्टात दाद मागता येते, मला माहीत नव्हतं, माझ्याकडे पैसे नव्हते, मला येता आलं नाही, माझ्या दररोजच्या जेवणाची मारा मी कुठं कोर्टबाजी करू. अशा अवस्थेमध्ये हा डिस्प्यूट, हा वाद कधीही उपस्थित करता येत होता. 10-12 वर्षांसुद्धा उपस्थित केला लोकांनी. तो चालला, सुप्रीम कोर्टला पण गेला. सुप्रीम कोर्ट म्हणाला बरोबर आहे, अनइक्वल पार्टीजमधला हा वाद आहे, त्याला कालमर्यादा नाही. भारतीय लिमिटेशन ॲक्ट जो आहे ना, कालमर्यादेचा कायदा, तो या औद्योगिक कलह कायद्याला लागू नव्हता. आता या पठ्ठ्याने काय केलं, आता या पठ्ठ्याने त्या कायद्यात बदल केला आणि म्हणाले जिथं इंडस्ट्रियल डिस्प्यूट उपस्थित केला जातो त्याला कन्सिलिएशन ऑफिसर असं म्हणतात. त्या कन्सिलिएशन ऑफिसरनीच 3 वर्षापूर्वीचा वादच घेऊ नये, कन्सिलिएशन करूच नये, पण वाद त्यांचा दाखलच करून घेऊ नये, म्हणजे 3 वर्षाची मर्यादा याला घातली. सामान्य माणसाला जो सामाजिक न्याय होता, सोशल जस्टिस जो होता, तो सोशल जस्टिस या कायद्यानं नाकारलेला आहे. आणि या कायद्यानं नाकारलेला असल्यामुळं आता आपल्याला हा कायदा आला तर मग अगदी 3 वर्षाच्या आतच डिस्प्यूट रेज करा असं हे करायला लागेल. त्यांच्यावरती काही बंधने त्यांनी घातलीत त्या कन्सिलिएशन ऑफिसरवरती. हे जरी खरं असलं तर कन्सिलिएशन ऑफिसरवरती 3 वर्षाच्या आतले खटलेच दाखल करून घेऊ नका, हे कामगार क्षेत्राला मारक आहे. किंबहुना जे कामगारांनी लढवून मिळवलेलं आहे ते लढवून मिळवलेलं यांनी आपसूकपणे काढून घेतलेलं आहे. आणि काढून घेताना भले एखाद्या वेळी आमचे पगार कमी केले कामगारांचे तर ते उद्या वाढतील, पण हक्कच जर कमी केला आपला, कोर्टात जाण्याचा हक्क डावलणे,
ट्रेड युनियन करण्याचा, एकत्र येण्याचा, हा कलेक्टिव्ह बार्गेनचा हक्क डावलणे, हा जो प्रकार आहे तो प्रकार घातक आहे. आणि त्यातल्या त्यात इतर ठिकाणचा वाद सोडून द्या, म्हणजे इतर राज्यामध्ये जी महाराष्ट्रामध्ये तरतूद आहे की महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता आणि अनुचित कामगार प्रथाबंदी कायदा 1971 आणि मुंबई औद्योगिक संबंध कायदा 1946, हे जे 2 कायदे आहेत की जिथं सांघिक चर्चा, आपण म्हणतो सांघिक चर्चा, व्यवस्थापनामध्येच कामगारांचा प्रतिनिधी असतो. तुम्ही ऐकलं असेल, सहकारी बँकांच्या मध्ये कामगार प्रतिनिधी असतो. तो काय त्याच्यावर उपकार करण्याची नाही, की कायद्यात तरतूद आहे. पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, व्यवस्थापनामध्ये आमचा सहभाग असणं, हे सहजासहजी आम्हाला कोणी दिलेलं नाही. हे चळवळीनं लढून मिळवलेलं आहे. आणि जे आम्ही लढून मिळवलं ते आता घालवायला निघाले. आणि मग यासाठी हे बदलते कामगार कायदे जे आहेत, त्या बदलत्या कामगार कायद्याला विरोध होणं गरजेचं आहे. कामगार हा क्रांतीचा अग्रदूत आहे. कामगारांचं आज ना उद्या या देशात राज्य येईल. आणि मग ते राज्य येण्यासाठी ज्या संघटना बांधल्या गेल्या, ज्यांचे राजकीय विचार आहेत, हा कायद्यातला बदल केवळ या RSSच्या विरोधी असणाऱ्या पुरोगामी कामगार नेत्यांचं नेतृत्व नष्ट करणं आणि ज्यांच्या जीवावर तुम्ही संप, मोर्चे बंद अशा चळवळी करता, संघर्ष करता. आणि बऱ्याच वेळा या संघर्षाच्या माध्यमातून तुम्ही विधानसभेपर्यंत सुद्धा जाता. या आजपर्यंत बरेच लोक गेलेले आहेत. 1967ला पहिल्यांदा जॉर्ज फर्नांडिस जेव्हा निवडून गेले, ते कुणा जेव्हा गेले, कुणाच्या विरोधात निवडून लढत होते? त्यावेळचे मातब्बर काँग्रेसचे नेते माननीय स.का. पाटील, त्यांच्या विरुद्ध एक कामगार चळवळीतला नेता, तोही असंघटित कामगार चळवळीतला नेता, रिक्षा टॅक्सीमॅन युनियनची होती, त्या टॅक्सीमॅनचा नेता हा लोकसभेमध्ये जातो. हे या चळवळीचं वैशिष्ट्य आहे. हा चळवळीचा विचाराचा तो प्रभाव आहे. तो प्रभाव यांच्याकडे नाही ना. संघ दक्ष अर्धी चड्डीवाले येत नाही संघिष्ट, या संघिष्टांच्याकडं तो प्रभाव नाही. आणि मग संघिष्टांच्याकडं प्रभाव नसल्यामुळं आपला प्रभाव वाढवण्यासाठी अन्य मार्गाने प्रयत्न करण्याऐवजी दुसऱ्याचे प्रभाव कमी करणे, असा हा प्रकार या संघाच्या सरकारनं अवलंबलेला आहे. आणि तो प्रकार कामगार चळवळीला घातक आहे, कामगारांना घातक आहे. आणि कामगार ज्यासाठी जगतो त्यासाठी घातक आहे. म्हणजे राज्यघटनेनं आम्हाला राईट टू लिव्ह दिला ना, जगण्याचा हक्क दिला. आता जगण्याचा हक्क राईट टू लिव्ह हा कामगारांना दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या जगण्याची आयुध जर काढून घेत निघाला तर त्यांनी जगायचं कसं? मग जगणे म्हणजे केवळ कुत्र्या मांजरासाठी जगणे नव्हे, जगणे म्हणजे सन्मानानं जगणे. आणि मग सन्मानानं जगण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा असतो. तो संघर्ष करणं गरजेचं आहे. तो आता थंड पडलेला आहे, बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे तो थंड पडला आहे. आणि तो थंड पडलेल्या संघर्षाचा गैरफायदा एकदा यांनी 2003 घेतला आणि आता उघड घेतला आणि कामगार चळवळीचा गोंडस नाव दिलं. हे कायदे कालबाह्य झालेत. आता कालबाह्य झालेले कामगार कायदे जर बदलायचे असतील तर तुम्ही बी कालबाह्यच आहे ना. आमचे कामगार कायदे जर 46, 47, 1926 अशा आहेत. तुमची संघटना
2024ला स्थापन झालं ना, त्या नागपूरच्या रेशीम बागेतली ती कालबाई नाही का मग? म्हणजे तुमचे कालबाह्य विचार हे आमचे कामगार चळवळीतले कालबाई तुम्ही ज्याला म्हणता ते अलीकडच्या 5-50 वर्षातले आहेत. अरे तुम्ही अगदी चारवाकापासून कालबाई झालाय आणि ते विचार तुम्ही मनूपासून आला. तुम्ही 8व्या शतकातला मनू अजून तुम्हाला कालबाह्य वाटत नाही आणि आमचा 1947, 46, 1926 कायदे तुम्हाला कालबाह्य वाटतात. हा तुमचा दुटप्पीपणा आहे. तो दुटप्पीपणा हाणून पाडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संघर्ष हाच महत्त्वाचा आहे. कारण होते कसं, कायदे बदलण्यासाठी एक तर सत्तेच्या माध्यमातून बदलले गेले पाहिजेत, तिथंपर्यंत आपण पोचू शकत नाही. आणि मग सत्तेच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही तर मग संघर्षाच्या माध्यमातून आपण तिथं पोचू. या बदलत्या कामगार कायद्यांना संघर्ष हाच पर्याय आहे. कारण कामगार संघटनांची जुनी घोषणा आहे ना, खरं जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. मग हा जोर जुल्म जे आहे, जो बेसिकला हात घातलेला आहे, तुमचं एकत्र येण्याचा हक्कच मात्र ते काढून घेत असतील आणि जरी एकत्र येण्याचा हक्क मर्यादित दिला तर त्यावर जर ते बंधन घालत असतील, नाही इथं चळवळ जी चालवायची तिथून 2 वर्ष चालवायची, 2 वर्षातून निवडणूकच घ्यायच्या. अरे आमची चळवळ कशी चालवायची आम्ही ठरवतो ना. तर आमच्या मूळ संविधानिक हक्कावर गदा आणणारे हे कामगार कायदे आहेत. म्हणजे कामगार कायदे होणारे बदल आहेत. हे बदल हाणून पाडणं तुमच्या आमच्या सर्वांच्या हिताचं आहे. फक्त आपल्यापैकी किती लोक ते घेत आहेत हा महत्त्वाचा भाग आहे. इथं बदलते कामगार कायदे हा जो विषय आज तुम्ही मला दिला होता, तो विषय मी माझ्या परीनं तुमच्यासमोर मांडलेला आहे. आणि हे बदल घातक आहेत, राज्यघटनेच्या विरोधातले आहेत, कामगार चळवळीला मारक आहेत, कामगारांचं दैनंदिन जीवन उद्ध्वस्त करणारे आहेत. शोषणाकडं ही यंत्रणा निघालेली आहे असं माझं या बदलत्या कामगार कायद्याविषयीचं मत आहे. आपण मला इथं संधी दिलीत. खरं म्हणजे तुम्ही 6 ते 7 म्हणाला होता, पण 7 वाजायला काही मिनटं कमी आहेत आता. तरीही मी माझ्या वतीनं तुम्हाला अनेकदा धन्यवाद देतो. हे कामगार कायदे केवळ ऐकून ठेवण्यापेक्षा ह्या कामगार कायद्या ते अजून पाठवलेले नाहीत, अंमलात आलेले नाहीत. ज्यावेळी अंमलात येतील त्यावेळी आपल्याला हे त्रासदायक होणार आहे. ते अंमलात येण्यापूर्वीच याला काय आपल्याला विरोध करता येईल का याचा साकल्यानं विचार होणं गरजेचं आहे. आता सरकारनंच आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्हाला कोरोना होईल म्हणून प्रिकॉशन घ्या, घरातनं बाहेर पडू नका, अमकं करू नका, तमकं करू नका. मग तसं रोग होऊ नये यासाठी तुम्ही आम्हाला जे प्रतिबंधात्मक कारवाई सुचवली तशी या बदलत्या कामगार कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच त्यांना ठोकरून लावणं, त्यांना विरोध करणं हे आपण सर्वांनी करावं असं मी आवाहन करतो. आणि विद्रोहीच्या या लाईव्ह पेजवरती संधी दिलीत. या लाईव्हमधलं मुळात मला काय कळत नव्हतं, मयूरनं समजावून सांगितलं. आमचे सहकारी मुलानी साहेब, आमचे चिरंजीव अमित यांनी सगळी ॲडजस्टमेंट केली. त्यामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकलो. जुन्या जमान्यातला माणूस पण तुमच्या नवीन जमान्यापर्यंत मला तुम्ही इथं आणलं, याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि आपली सर्वांची परवानगी घेऊन मी थांबतो.